जवळा, तालुका सांगोला येथील मान नदीच्या पात्रातून शासनाची रॉयल्टी न भरता व कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर सांगोला पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत वाळूसह सुमारे 6,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष सोपान बुरुंगे, वय वर्ष 43, राहणार बुरंगेवाडी, जवळा, तालुका सांगोला, हा दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 6:20 सुमारास जवळा येथील मान नदीच्या पात्रातून आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा 407 मॉडेलचा निळ्या रंगाचा 4 चाकी टेम्पो घेऊन वाळूची वाहतूक करताना आढळून आला. टेम्पोच्या मागील हौदात अंदाजे 1 ब्रास वाळू किंमत सुमारे 7,000 रुपये भरलेली होती. वाहनाची किंमत सुमारे 6 लाख रुपये असून वाळूसह एकूण 6,07,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मारुती दत्ता पांढरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून सांगोला पोलीस ठाण्याचा भाग 5 गुन्हा रजिस्टर क्रमांक 621/2026 BNS कलम 303(2), 305(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल 1578 राजगे करीत आहेत. दाखल कामकाज पोलीस कॉन्स्टेबल 138 भोसले यांनी केले.